तर महायुतीचं अजूनही जागा वाटप व्हायचंय, मात्र त्याआधीच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याचा दावा केलेला आहे। आता अजितदादांच्या या दाव्याचे महायुतीत नेमके काय पडसाद उमटतात पाहूयात रिपोर्टमधून। तानाजी सावंतांच्या विधानामुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे। विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतीतले पक्ष एकत्र राहतील की नाही याबाबतही शंका आहे। मात्र जागा वाटप निश्चित होण्याआधीच अजित पवारांनी 60 जागांवर लढणार असल्याची घोषणा केली आहे। साधारण कुठले राष्ट्रवादीचे मतदार जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। राष्ट्रवादीला 2019च्या निवडणुकीत 54 जागा मिळाल्या, मात्र दादांनी घोषणा केली 60 जागांची। मग या अतिरिक्त जागा कुणासाठी? तर या अतिरिक्त जागा अजित पवार गटात येणाऱ्या नेत्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। ते दोन देवेंद्र आणि संजय मामा 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान असे आपले मतदारसंघ आहेत। इवन श्याम सुंदर शिंदे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे। आणि मग काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी, हिरामण खोसकर, सुलभा खोडके सोबतच स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार आणि शरद पवार गटाचे संजय मामा शिंदे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान अजित पवारांनी 60 जागांची घोषणा केली असली तरीही महायुतीतली धुसफूस पाहता अजितदादांनी केलेली घोषणा कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जाते। आता अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात। त्या चर्चेची काही मला माहिती नाही। ज्या अर्थी अजितदादा यांनी सांगितलं असेल 60 जागा, तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील आणि मला वाटते काँग्रेसचे सुद्धा काही मंडळी येत आहेत सांगतायत ते त्याला माहिती आहे आणि मला वाटते ज्याने ते बोललेले आहेत त्याचा अर्थ आहे की त्या पद्धतीनं ही व्यूहरचना करतील। तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांनी मात्र दादांच्या घोषणेबाबत असमाधान व्यक्त केलंय। विधानसभेसाठी किमान 80 ते 90 जागा मिळाव्यात अशी भुजबळांची इच्छा आहे। मला काही माहिती नाही, मी तर सांगितलं होतं की 80-90 तरी जागा मिळायला पाहिजे, ते मी सांगितलं। आता ते जे आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवते ते बंद करायचं सगळं। लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं खापर सातत्यानं अजित पवारांवर फोडलं जात आहे। भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी जाहीरपणे अजितदादांवर टीका केली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार महायुतीसोबत असतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते आणि अशा स्थितीतही अजित पवारांनी 60 जागांची घोषणा केलेली आहे। त्यामुळे अजितदादांच्या या घोषणेला भाजप शिंदे गटाकडून मान्यता मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।